मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। लोकसभा निवडणुकीपूर्वी पूनम महाजन सक्रिय। पूनम महाजनांच्या हस्ते हळदी कुंकू समारंभामध्ये विजेत्या महिलांना बक्षीस। कार्यक्रमात पूनम महाजनांनी महिलांना पंतप्रधान योजनांची माहिती दिली। मुंबईतल्या टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढ करण्याची मागणी। सध्याच्या भाड्यामध्ये टॅक्सीसाठी 4 आणि रिक्षासाठी 2 रुपये प्रति किलोमीटर भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव। मुंबई महापालिकेमध्ये कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त। 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत। कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये मोटर मंचात 30% जागा रिक्त। दररोजच्या 1,801 लोकल फेऱ्यांचा अतिरिक्त ताण असल्याचं रेल्वे कर्मचारी संघटनेचं म्हणणं। राज्यभरात म्हाडाची 11,000हून अधिक घरं आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून। घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचं धोरण। निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम विपणन क्षेत्रातील संस्थेची नियुक्ती करणार। मुंबईमध्ये 8,000 सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम। जागतिक पातळीवरील कंपन्यांची नेमणूक करण्यात येणार। पालिकेकडून 13,000 कोटींची निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात। मुंबईला रेबीज मुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून रेबीज मुक्त मुंबई अभियान। मोहिमेमध्ये 15,000पैकी 12,000 भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीचा डोस दिल्याची पालिकेची माहिती। मुंबई शहर आणि उपनगराची अंतिम मतदार यादी जाहीर। मुंबईमध्ये 96 लाख मतदार। घराजवळच मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी मुंबईमध्ये 8,353 मतदान केंद्रांची सोय। यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार। सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता। मार्च ते मे या 3 महिन्यांमध्ये देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जाण्याचा अंदाज।